हर हर महादेव मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये. आपण रायगड किल्ल्यावरून खाली उतरून आलोय. आता चाललोय गणपतीपुळ्याला. बाकीचं आता तुम्हीच बोला, मी गाडी चालवतोय. नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. मित्रांनो, फायनली आम्ही चाललोय आता गणपतीपुळ्याला. मित्रांनो, आमचा जो प्रवास होता, आम्ही आधी गेलो रायगडावर. पहिले आम्ही अलिबाग वगैरे फिरून रायगडावर गेलो, महाराजांचं दर्शन घेतलं. आता आमचा जो पुढचा प्रवास आहे मित्रांनो, तो आहे गणपतीपुळ्याला. कोकण मध्ये खूप छान वातावरण आहे, माहिती तुम्हाला तर निसर्गाची देण आहे. आणि त्या ठिकाणी पूर्ण काजू वगैरे आंबे वगैरे पण राहतात. पण सध्या आंब्यांचं सीझन गेलेलं आहे. हापूस आंबा हे कोकणामध्ये प्रसिद्ध आहे. आणि काजू वगैरे पण या ठिकाणी 650-700 रुपये किलो भेटतात मित्रांनो. ते पण तुम्हाला धावणार आहे, ते पण आम्ही घेणार पण. 1-1 किलो काजू घ्यायचे बरं आपल्याला. राहुल घेणार आहे तू? घेऊ ना. बरोबर. तर मित्रांनो, खूप छान ब्लॉग होणार आहे आमचा. पुढचा व्हिडिओ तुम्ही 100% पहा, कसा होणार आहे, काय होणार आहे त्या ठिकाणी, कसं गणपतीपुळ्याचं दर्शन पण तुम्हाला दाखवणार आहे मी. तो पिक्चर वगैरे पाहिला असेल, असं एकदम छान व्हिडिओ बनवलाय आम्ही. तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ पहा. व्हिडिओ कसा वाटला तोही कमेंट करा मित्रांनो. चला आता पुढचा प्रवास मला आपण दाखवूया. नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. तर मित्रांनो, आम्ही आता आलो आहेत गणपतीपुळ्याला. तर आता इथून कमीत कमी 30 किलोमीटर अंतरावर आहे. तर या ठिकाणी पाहू शकता आपण, या ठिकाणी भाताची शेती लागवड करताय मित्रांनो. कारण कोकणामध्ये भात जसा पिकवला जातो आणि या ठिकाणी जो लोकल भात असतो ना, तो त्यांना विचारला मी की या ठिकाणी जो लोकल भात असतो ते पिकवत आहे मित्रांनो. कारण आपल्याकडे इंद्रायणी वगैरे पण असतात, पण इकडे इंद्रायणी वगैरे कमी लावतात. पण अतिशय एकदम छान निसर्ग वातावरण आहे मित्रांनो. भाताची शेती या ठिकाणी लागवड करताय. आमच्या भाषेत आवणी 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 चालू आहे. आवणी चालू आहे. बरोबर. हाताने करताय ते. हाताने करू राहिला. आमच्याकडे बैलांनी किंवा हो. ट्रॅक्टरने करायला. बैलांनी करायला ते हे नाही ना, मोठे छोटे छोटे आहेत ना जरा. असं आहे का? आणि राहुल, किती महिन्यामध्ये येतं म्हणजे पीक? किती 3 महिन्यामध्ये दिवाळीला कापा नाही, यांच्याकडे लवकर येईल. लवकर येतो. तरी तुझा काय अंदाज असेल की कोणता आहे, म्हणजे काय असेल, कोणता भात असेल? कारण मी तर व्हिडिओमध्ये सांगितलं लोकल आहे म्हणजे. भात कोणता आहे, रोप कोणता आहे? मित्रांनो, आवणी पाहू शकता यांची. या रोपाचं नाव कोमल आहे. तो भात नाव राहिले ती. वावर पण लय भारी छोटे छोटे. आपल्या इकडे कसं मोठमोठ्याले वावर राहतात, यांचे एकदम नॉर्मल छोटे छोटे. हाताने चेकल झाले त्यांचा. इकडं मागं काय आहे, रेसॉर्ट वाटर पार्क आहे मागं, पाहू शकता. चला आता पुढं आपण गणपतीपुळ्याला जाऊ दर्शनाला. मित्रांनो, बघू शकता तुम्ही कोकणातलं वातावरण, घरं बिरं, आजूबाजूला झाडी, त्याच्यानंतर बघा हे अशा छोट्या छोट्या भिंती. मस्त वातावरण, मस्त आहे इकडं, थंड. आता आपल्याला फक्त 20 किलोमीटर राहिले गणपतीपुळे. आपण पोहोचू अर्धा पाऊण तासामध्ये. बघू शकता सर्व झाडीच आहे. घरं पण खूप भारी आहेत. जशी काही जंगलामध्ये घर आहे असं वाटतं. इकडे बऱ्याचशा लोकांची आवण्या चालू आहे, पण इकडे आवणी करायची पद्धत पूर्णपणे वेगळी आहे. झाडं बघा कशी लागते. इकडे मित्रांनो, बघू शकता इकडे सगळे आंबे आणि काजू आहेत. पूर्ण आंब्याच्या बागेत आणि प्रत्येक झाडाला असं ओठा बनवलेला आहे दगडांचा. बागा पण भरपूर मोठमोठे आहेत. पूर्ण शेतच म्हणजे समजायचं का आंब्याचं आणि काजूचं. बघा काजूचं झाड बरेच मोठे झालेले आहेत.
आम्ही तर घेणार आहे बाबा काजू इथून, कारण काजू खूप स्वस्त आहे इकडे. पूर्ण रस्त्याने आंबे आणि काजू. हे बघा मित्रांनो, लोकांना हाताने करून असेच डायरेक्ट आपल्यासारखे चिखल वगैरे करून. फायनली आपण आता पोहोचलो मित्रांनो, पण या झाडीमुळे आपल्याला काही समुद्र दिसत नाहीये. खाली आहे ना. पोहोचलोय मित्रांनो आपण आता फायनली. कुठे हा तेच खाली अर्ध्या मिनिटावरती आहे. गाव नाही इथं गाव गावातच झालं तुम्ही गावात गाव कुठे घर वगैरे काय दिसत एकदम खाली येतो. बघ वर गावात बघ तू आपल्या गावातच आहे. असं आहे का इथेच खाली 2 मिनिट दाखवतो. रूम बघून घ्या. रेग्युलर आहे. कुठे नेमकं आपलं रूम समुद्र किनारी का समुद्रापासून एक चालत 6-7 मिनिटं लागतात. हा चालत 6-7 मिनिटं लागतात आपल्या. मित्रांनो आपण आलो आता गणपतीपुळ्यामध्ये. पहिली रूम पाहू राहिलो फ्रेश होण्यासाठी, त्याच्यानंतर आपल्याला जायचं दर्शनाला. मित्रांनो आपल्याला रूम भेटली, पाहू शकता तुम्ही. मागं स्विमिंग पूल पण आहे, समोर पाहू शकता या ठिकाणी स्विमिंग पूल वगैरे पण आहे. रूम अतिशय छान आहे मित्रांनो. गणपतीपुळेमध्ये या ठिकाणी रूम वगैरे केलेलं आहे. आता रूम तर एकदम म्हणजे फॅसिलिटी चांगली रूममध्ये, सर्व AC वगैरे पण आहे, बाजूला स्विमिंग तलाव वगैरे पण आहे आणि रूम एकदम छान आहे. आणि या ठिकाणी एक म्हणजे 1 डेचे 24 घंट्याचा रूम आहे मित्रांनो. तर 24 घंट्याचे तुम्हाला 3000 रुपये या ठिकाणी द्यावं लागतील. 3000 रुपयाचा रूम आहे मित्रांनो. डिलक्स आहे, डबल बेड आहे. पाहू शकता इकडं मागं. चला आता फ्रेश पण झालोय, आता चला दर्शनाला जाऊ आपण. मित्रांनो आपण पार्किंगमध्ये गाडी लावली होती, पार्किंगला पण बरीच मोठी जागा आहे इकडं, पाहू शकता तुम्ही. आता चाललो गणपतीचं दर्शन घ्यायला. चला चला मित्रांनो आपण आलो आता मंदिराच्या प्रवेशद्वारावर. चला आतमध्ये जातोय. इथं लगेच समुद्र आहे मंदिराच्या शेजारीच. मित्रांनो आपण आता चाललोय आतमध्ये दर्शनाला. काही गर्दी नाही वाटत एवढी, थोडीच गर्दी. प्रसाद घेतलाय आणि आता चाललोय दर्शनाला आतमध्ये. दर्शन झालंय मित्रांनो आमचं. इथं मागं गणपती मंदिर पाहू शकता. इकडं मागं समुद्र पण आहे लगेच. वातावरण एकदम थंड थंड आहे. आतमध्ये जायला एंट्री नाही, गेट बंद आहे. बाहेरूनच पाहिजे आहे समुद्र. दर्शन झाले आमचं. आता महाप्रसादाला चाललंय. मित्रांनो प्रसादामध्ये शिरा आणि मसाले भात आणि लोणचे. त्याला आता महाप्रसादाचा आस्वाद. महाप्रसाद घेतला मित्रांनो आम्ही. आता चाललोय मंदिराच्या बाहेर. मंदिराच्या बाहेर आलो. इकडे बीचवर जायला जागा आहे, त्या साईडने गेट लावलेलो. आता इकडून एकदम मोकळे. आता चाललोय तिकडं समुद्राला. एकदम शांत वातावरण, नाही गर्दी काहीच नाही, एकदम निवांत आहे.
चला अजून पुढं जाऊ. तुम्हाला काही दोन शब्द बोलायचे कसं वाटत राहिलं तुम्हाला इथं? एक नंबर वाटतं. काय ना एकदम थंड वातावरण. ती मजा इकडे बसून दे ना ती गं. खतरनाक मजा एकदम. राग करते काय यावं लागतं. गणपतीपुळ्याला जाऊन नाही देत. लक्ष्मण रेषा आहे. रावणी ऐक ना. एक नंबर नजारा झाले आणि वाटत राहिले. इथं समोर तुम्ही पाहू शकता ढग कसे झाले सेम गणपतीच्या आकारात झाले. फोटो घ्या. हो आम्हाला गणपतीचं दर्शन झालं, तुम्हाला झालं ना? आम्ही सांगितलं तेव्हा. इथं समोर तुम्ही पाहू शकता ढगांचा आकार सेम गणपती बाप्पांसारखा झालाय. थोडक्यात दर्शन दिले असं वाटू राहिलं. तुम्ही पाहा आता सेम गणपती बाप्पा आणि मूर्ती वाटू राहिली. 7:30 वाजलेत. बीच बंद झाले. आता चाललोय आम्ही रूमवर. काय घ्यायचंय? गणपती बघा ना. कारमध्ये ठेवायला नाही गाऊ मूर्ती? खाऊ कारमध्ये ठेवायला छोटी मूर्ती आहे. तिला मोठी होईल ना. बघणार नाही. हा चला मित्रांनो, आपण आलो रूमवर. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.